नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी रामबाण उपाय. 1. दररोज झोपताना तिळाच्या तेलाने चेहऱ्याला मालिश करावी आणि सकाळी पाण्याने धुवावे. चेहऱ्यावरील डाग निघून जातात. 2. तुमच्या पायाला दुर्गंधी येत असेल तर एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे मीठ मिसळा. या पाण्यात पाय ठेवून थोडा वेळ बुडवून ठेवा. यामुळे पायांचे स्नायू मोकळे होतील आणि जर तुमच्या पायाला दुर्गंधी येत असेल तर दुर्गंधीही दूर होईल. 3. आपल्या रोजच्या आहारात संत्री, लिंबू, आवळा, अननस, फ्लावर, कोबी आणि रताळे या व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा समावेश करा. 3. जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी. 4. मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा देखील तजेलदार होते. जर आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होईल. 5. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हर्बल ज्यूस पिऊ शकता. त्याला सामान्यतः इम्युनिटी बूस्टर काढा म्हणतात. हळद, आवळा आणि आले यांचा हा रस खूप शक्तिशाली आहे. यासाठी कच्च्या आवळ्याचा रस, हळद आणि आले असे सर्व काही मिसळा. आता त्याचा रस काढून त्यात काळे मीठ आणि काळी मिरी टाकून रोज प्यायलाच फायदा होईल. 6. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा फायदा होतो. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलायला लागते. 7. बेसन पीठ, चंदन आणि पीठ म्हणजेच गव्हाचं पीठ एकत्रित करून त्यांचं मिश्रण तयार करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसू लागतो. 8. हिवाळा येताच तुम्ही मुळा खाण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल. ज्या लोकांना नाकबंद, सायनस, मायग्रेन यासारख्या समस्या आहेत अशा लोकांनी मुळ्याचा रस प्यायलास खूप फायदा होतो. 9. थोडीशी चंदन पावडर, बेसन, हळद आणि साय एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. यामध्ये निरसं दूध घाला. दूध नैसर्गिक टी त्यांचं काम करतं. तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. ते वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 10. डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी निरसं दुधामध्ये कापूस बुडवून तो डोळ्यांवर ठेवू शकता. 11. दररोजच्या घरकामामुळे गुडघे आणि कोपर भाग काळे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून 1 टेबलस्पून मध, अर्धा टीस्पून लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण 5 ते 7 मिनिटे कोपर आणि गुडघ्यांवर लावा. नंतर हे मिश्रण स्वच्छ धुवून घ्या. ही पेस्ट लावल्यानंतर पुढील 24 तास साबणांचा वापर अजिबात करू नका. 12. सूर्यफुलांच्या बिया, सब्जांच्या बिया इत्यादी सारख्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या बियांचा आहारात समावेश केल्यास तुमचे शरीर मजबूत होईल. 13. याशिवाय पालक, बाजरी, गाजर आणि ब्रोकोली यासारखे पदार्थ घेतल्यास तुमच्या शरीराला खूप ताकद मिळेल. 14. बदाम, चारोळी, खसखस, केशर आणि दूध या गोष्टी एकत्र करून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. तो वाळल्यानंतर काढून टाका. या फेस पॅकमुळे त्वचेला चमक येते. बदामामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो तर दुधामुळे त्वचेला आवश्यक पोषण द्रव्य मिळतात. 15. जर तुमची त्वचा कोरडी पडली असेल तर तुम्ही त्वचेवर तूप लावून ते काही वेळानंतर धुवून टाकू शकता. 16. रिकाम्या पोटी तुमचा मूड फारसा चांगला नसतो. यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे रोज सकाळी नाश्ता करा. 17. तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे, कडधान्य, दूध इत्यादींचा समावेश जरूर करा. यामुळे शरीराला ताकद मिळते. 18. शरीराची मालिश केल्याने खूप रिलॅक्स होते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा जाणवतो. 19. जेव्हा आपण जमिनीवर आरामात बसून भोजन करतो म्हणजे जेवण करतो तेव्हा शरीराची स्थिती नैसर्गिक असते. त्यामुळे शरीराने पाचनतंत्र मजबूत होते. 20. कोणत्याही वयात फिट राहण्यासाठी प्राणायाम करणे खूप गरजेचे आहे. मानसिक आरोग्य व आजारांना दूर ठेवण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिटे ध्यानाने प्राणायाम करा. तर मित्रमैत्रिणींनो, कसे वाटले हे रामबाण उपाय? आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.